इतकी वाट बघण्यापेक्षा तूच कॉल कर ना समीरला. कसला तरी आवाज आला है ना. हो. अर्पिता पुरोहित बाहेर ये. नागिणी कुच्ची. माझ्या घरादाराला डसून आता लपून बसली होय बिळात. बाहेर ये. अर्पिताच्या नावाने थांब थांब थांब. कोणतरी बाई माणूस आहे, मी बघते. थांब. समीरची आई खाली ये. खाली ये. तू ओळखतेस ना. अहो तुम्ही वर या ना, म्हणजे तुम्ही घरी या. ए खड्ड्यात गेलं तुझं वर बीर. तू खाली ये. काय तू कुठे चाललीस खाली. तिला गरज असेल तर ती वरती येईल. आपल्या घरावर दगड मारते म्हणजे काय. आई मी बघते काय झालंय. उगाच सगळ्यांसमोर तमाशा नको. तू आत घरात जा. आत जा तू. बाबा जरा बघा ना. कविता, तू आज तुम्ही सोडाव मला. लेके कल्याणी घर. आपल्या घरावर दगड मारतेच कशी? हिंमत कशी झाली तिची? पळून बिळून गेलीस ना तर तिकडे येऊन मारेन मी. खाली ये. घरी जगू. काय वाकड केलंय ग माझ्या मुलाने. तू अशी वागली एक मिनिट कोण आहात तुम्ही. हात सोडा तीच आधी. ए नशीब समज फक्त हात धरलाय, नाहीतर मुंडी मुरगळली असती. वेळ आली ना तर ते पण करेन. चल. एक मिनिट हात सोडायचा. मी पोलीस कंप्लेंट केली. ए तिथूनच आले मी. आता तुझी गठुडी वळवल्याशी मी राहणार नाही. चल. आई काय झालं नीट सांगा तुम्ही. कुठे नेताय माझ्या लेकीला आणि धमक्या काय देतात. हे बघा ही पोरगी रस्त्यावर नाही पडलेले सांगू ठेव. हिने आम्हाला रस्त्यावर आणलं त्याचं काय. माझ्या थोरल्या मुलाला तू जाळ्यात ओढू शकली नाहीस म्हणून तर माझ्या धाकट्यावर तुझा डोळा आहे. चटक चांदणी कुच्ची. चल तुला दाखवते काय. सांगा कोणाला म्हणतेस का चटक चांदणी. तुझ्या सातवीला एकदा हिसका दिलेला पुरेने पडला वाटतं. माझ्या मुलीला एक शब्द जरी बोललीस ना तर झिंज्या उपटीन तुझ्या मी. हिम्मत तुझी. एक मिनिट हे बघा. तुम्ही काय बोलता ना मला काहीच कळत नाहीये. मी काय केलं ते मला सांगा तरी. सरसुतपणाचा आवाडू नकोस. ही नाटकं तर माझ्या समोर नाही करायची. बंद कर तुझी नाटकं. सगळं करून सवरून नामा निराळी नालायक कुच्ची. तू मध्ये नाही यायचं. आज तू मध्ये पडू नकोस. तुझ्या लेकीने आज जे काही केलं ना त्याची शिक्षा मी तिला देणार आहे. आणि तू जर मध्ये पडलीस ना
तर तुलाही सोडणार नाही मी. अगं, चल, चल पुढे मी तुला सोडणार नाही. तुझं केलंस ना? सोड. नाही सोडणार मी तिथे. नाही सोडणार मी. तुमच्या आई काय बोलतात? काय केलं मी? मला काहीच कळत नाहीये. तुम्ही माझ्या भावाच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली. त्या कुठल्याशा चिटफंडच्या घोटाळ्यामध्ये तो सहभागी होता असा आरोप आहे त्याच्यावर. पोलीस कस्टडीमध्ये तो आता. तुम्ही केलेल्या कंप्लेंटवर पोलिसांनी त्याला अटक केलं. तुम्हाला माहिती होतं सलील या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे? म्हणजे मला माहित होतं. त्या संदर्भातच बोलायला मी बघितलं तुम्हाला. बघितलंस तरी तुला मी 1000 वेळा सांगत होते. ही पोरगी ना आपल्या आयुष्याला लागलेलं डस्टर आहे. कीड. प्रत्येक वेळेस वाईट घडलं हे हिच्यामुळे घडलं. प्रत्येक वेळेस कशी येते ग मांजर आडवी आल्यासारखी. आताही बघितलं सगळं माहित होतं हिला. सगळं तरी जाणून बुजून मुद्दामून केलं आणि माझ्या सलीला अडकवलं. नाही मी खरंच का ग? हा तुला याला नादाला लावायचं होतं ना, पण मी ते होऊ दिलं नाही. माझ्या धाकट्यावर असा सूड उगवला. अहो नाही मी खरंच काही केलेलं नाहीये. जसं सलील या घोटाळ्यात सामील आहे त्याच्याकडून चूक झाली हे कळल्यावर मी लगेच पोलिसात गेली आणि अडकवलं माझ्या पोराला. कोण समजतेस तू स्वतःला? कोण आहेस तू? पोलीस आहेस, वकील आहेस का जज आहेस? आणि तू कोण ठरवणार माझ्या पोराने काय केलं, चूक केलं का बरोबर केलं? कोण आहेस तू? तुला कळतंय का ग तू काय केलंस ते? माझ्या पोराच्या आयुष्याचं वाटोळं केलंस. वाटोळं. पोलीस रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव लागलं कायमचं. आता शिक्का घेऊन मिरवेल आता सगळीकडे. काय केलंस तू? तुला नाही गेले तमाशा. आई हे काही करून जमणार नाही आता. सलीलला इथनं बाहेर काढणं गरजेचं आहे. माझ्या निष्पाप पोराला हिने अडकवलंय. तिला चल नाही सोडणार. चल आई चल तू चल आधी इकडनं. आई चल. सोड मला. आई एवढ्या विचारा तुमच्या लाडक्या लेखीला. तिच्या कर्माने अजून किती लोकांसमोर आपल्याला मान खाली घालावी लागणार आहे. प्रश्न फक्त आपल्या इज्जतीचा राहिलेला नाहीये. हे सगळं जर विराज सरांना कळलं ना तर काय होईल याचा विचार करा. समीर त्या समीरने ना आपल्या सुखाला चूड लावली नुसती. अर्पिता घरीच नाही अर्पिता घरीच नाही बाबा. मला समीरशी बोलायचं आणि आताच बोलायचं. आता बोलच मला.
ती बघ, तिच्या नावाची ना गाठ मी आधीच मारली, आता सोडणार नाही मी आई तिला. आई तू प्लीज शांत हो. हे बघ, या सगळ्यात सलील चुकलं हे आपण विसरता कामा नये. अरे तू रिक्षा समीर, आई आई आपण रस्त्यावर आहोत, शांत हो जरा. मग तुला वाटतंय ना मी शांत राहावं, तर हिला सांग आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. सांग ना. हो 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 हो. समीर, प्लीज प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. मी खरंच काही केलेलं नाहीये. मी सलीलच्या विरोधात कंप्लेंट केलीस तू कंप्लेंट. माझ्या पोराच्या विरोधात तूच कंप्लेंट केलीस. आम्ही खात्री करून आलोय, पोलिसांनी सांगितलं आम्हाला. ती सई तुझा फोटो सगळं बघून आलोय, आणि आता खोटे बोलतेस, नालायक खोटारडे. आई समीर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो, मी हे बघा, आम्ही खात्री करून आलो. नाही, माझ्या भावाचं चुकलंय मला मान्य आहे. त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना त्रास झालाय मला हेही मान्य आहे. त्याला त्याच्या चुकीची जाणीव व्हायला पाहिजे हेही मान्य आहे. पण तुम्हाला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा तुम्ही मला सांगायला हवं होतं. तुम्ही पोलिसात गेल्यावर या गोष्टीला काय वळण लागलं याची मी पोलिसात नव्हतं जायला पाहिजे. मित्र मानलं होतं मी तुम्हाला. आणि कुठल्याही मैत्रीमध्ये विश्वास असतो. आज आपल्या मैत्रीचा विश्वासघात केलाय तुम्ही. एकदा तुम्ही मला हे सगळं विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. समीर मी तेच सांगते, खरंच काय व्हायचंच नाहीये ना तुला. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. ह्या असल्या लोकांच्या नादी लागू नकोस, नालायक आहेत ती माणसं. चल तू घरी. आय गं, चल गैरसमज. समीर रिक्षा समीरने वळूनही नाही पाहिलं. मनात गैरसमज घेऊन गेले ते. कुठल्याही मैत्रीमध्ये विश्वास असतो. आज आपल्या मैत्रीचा विश्वासघात केलाय तुम्ही. आई कविता आई कविता कविता आई अगं तिला लागेल आई. कविता ही काय पद्धत झाली का तुझी? कविता अर्पिता तू शांत हो. तुला पाणी देऊ का प्यायला? पाणी नाही नाही नको. बरं मला एक सांग, मला ना खरंच काही कळत नाही, हा सगळा काय प्रकार आहे? तुम्ही गप्प बसा. तुमच्या अशा गुळगुळीत बोलण्याला ती अजिबात भीक घालणार नाही. आयुष्यात तिला कधी काही खडसावून विचारलेत का तुम्ही? बघितलं ना खाली कसा तमाशा झालाय तो. तुला कोणी सांगितलं होतं या नसत्या भानगडीत पडायला? कोण तो सलील, त्याचा तो चिटफंड आणि त्याच्यात पैसे गुंतवणारी ती मूर्ख माणसं. त्यांचं ते बघतील, तुझं काय संबंध त्याच्याशी? लोकांचा भला करायचा ठेका घेतलास का तू? अगं लग्न ठरलंय तुझं, त्याचा विचार करायचा सोडून नसत्या भानगडी कशाला करत बसलीस? बरोबर आहे, कशाला उगाच पोलिसांच्या फंदात पडायचं. अर्पिता, आपल्यासारख्या सामान्य माणसांचं हे काम नाही. मी विनाकारण नाही पडले या सगळ्यात. त्या चिटफंड मध्ये
आपल्या विमा काकांचे पैसे अडकले, त्यांनी मला सांगितलं की तो सलील त्यात इन्व्हॉल्ड आहे म्हणून. म्हणून तू डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलीस? अरे मी नाही गेले पोलीस स्टेशन मध्ये. मी इतक्यांदा ओरडून ओरडून हे सांगण्याचा प्रयत्न करते, मी नाही केली तक्रार. मी नाही गेले पोलीस स्टेशन मध्ये. हो हो दादा, तिने नाही केली आहे कंप्लेंट. रादर ह्या बाबतीत ती सगळ्यात आधी समीरशी बोलणार होती आणि हे तिने मला सांगितलं होतं. मी नाही केली आहे कंप्लेंट. बर ठीक आहे, तू पोलीस स्टेशनला नाही केलीस, तू तक्रार नाही केलीस, पण मग केली कोणी आणि तुझं नाव कसं आलं त्याच्यात? सर मला तक्रार करायची. बसा ना. नाव काय तुमचं? अर्पिता पुरोहित. अर्पिता पुरोहित. कोणाच्या विरोधात तुम्हाला तक्रार करायची आहे? सलील देशमाने. तुमचं ID प्रूफ आहे, आधार कार्ड? हो आहे. उषाताई, जेरॉक्स करणार मग? हो सर. वाचून घ्या आणि सिग्नेचर करा. चिटफंडवाले फ्रॉड निघाले. या सगळ्या घोटाळ्यात समीरचा धाकटा भाऊ सलील तो इन्व्हॉल्ड आहे. काल तू त्या समीरसाठी माझा जो अपमान केलास त्याचा आज मी दुहेरी बदला घेतलाय. तुझ्यामध्ये आणि समीरमध्ये आता कायमचा दुरावा येणार. शिवाय आज तुझी सगळ्या चाळीसमोर बदनामी झाली ती वेगळीच. बोनस. मला नाही माहित मला. दादा रे, मी पण तोच विचार करते की मी तक्रार नाही केली तर मग माझ्या नावाने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली कोणी? खूप मोठी काहीतरी गडबड आहे रे. पण मी तुला सांगते दादा, ज्या व्यक्तीने हे केलंय ना, मी त्या व्यक्तीला शोधल्याशिवाय राहणार नाही. तिथे तू बाहेर काय करतेस? सलील जवळ थांबायचं ना. अगं ते वकील साहेब आलेत म्हणून बाहेर थांबवलंय. सर, आम्ही आत येऊ शकतो का? इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं असं आहे, त्यामुळे मी तुमची काही मदत करू शकत नाही. सर, सलीलचा जामीन होऊ शकतो ना? मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले, 2 वेळा फोन पण केले. मी माझ्या परीने प्रयत्न करेन, पण जामीन होणं कठीण वाटते मला. आपण का? मुळात सलीलवर जो आरोप झालाय ना, तो गंभीर स्वरूपाचा आहे. करोडोंचा फायनान्शियल फ्रॉड झालाय. अनेकांचे संसार स्टेकला लागलेत. ज्यांचे पैसे बुडालेत ते आत्महत्येचा प्रयत्न करतायत. अशा केसमध्ये जामीन मिळवण्यासाठी कोर्टाला कन्व्हिन्स करावं लागेल, आणि जर ते शक्य झालं नाही ना, तर मॅजिस्ट्रेट कडून परवानगी घ्यावी लागेल.
पण मग त्याच्यासाठी काय करावं लागेल मला सांगा ना, मी करतो ना. नाही, ते शक्य नाहीये. आज आणि उद्या कोर्ट बंद आहे. त्यामुळे जामिनासाठी आपल्याला परवाच अर्ज करावा लागेल. परवा? म्हणजे 2 दिवस माझं पोरगं या जेलमध्ये? अहो नाही हो, वकील साहेब माझं ऐका ना. असं काय करता? माझं पोरगं ना निष्पाप आहे. त्याने काय नाही केलं, त्याला गोवलं गेलंय हो. आम्ही खूप साधी माणसं आहो. बघा ना आमच्याकडे आहो. मी अहो लाख हे असं करोड शब्द आम्ही बोलू पण नाही शकत. दमचक होते. आम्ही कुठे फ्रॉड करणार? मी तुम्हाला पाया पडतो. असं काय करणार? हो सोडा, त्याला बाहेर काढा. इन्स्पेक्टर साहेब ऐका ना, ऐका ना, ऐका ना माझा. त्यांच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवा ना. असं काय करता? मी तुमच्या असं काय करता? हे बघा, इथे शब्दावर नाही, सगळं काही कायद्यानुसार चालतं. हे सगळं करून काही फायदा होणार नाही. अहो तुम्ही आवरा यांना. काळभोर साहेब तुम्ही सांगा. देशमाने यांना आवरा, नाहीतर या केस अजून कॉम्प्लिकेटेड करतील. आई तू इकडे. आई शांत हो. होत्याचं नव्हतं होईल सगळं. मी बघतो. मी आहे ना इथे. थांब जरा, तुम्ही बघतो. मी फोन करतो तुम्हाला. हो सर. अच्छा भोसले साहेब, थँक्यू व्हेरी मच. ऐका ना. साहेब, आम्ही 2 मिनिटं सलीलला भेटू शकतो का? हे बघा, आम्ही खात्री करून आलो. नाही, माझ्या भावाचं चुकलंय, मला मान्य आहे. पण तुम्हाला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा तुम्ही मला सांगायला हवं होतं. मित्र मानलं होतं मी तुम्हाला. आणि कुठल्याही मैत्रीमध्ये विश्वास असतो. आज आपल्या मैत्रीचा विश्वासघात केलाय तुम्ही. निकू पण ना कपडे इस्त्री केले आणि इथेच ठेवून दिले. दी, तू ठीक आहेस ना? I can understand. इकडे इकडे हे बस इथे बस. थांबा. निकू, मला खूप त्रास होतोय ग. खूप त्रास होतोय. मी काही सहन करू शकते, पण समीरच्या नजरेत माझ्याबद्दल अविश्वास नाही बघू शकत ग मी. कुठल्याही मैत्रीमध्ये विश्वास असतो. आज आपल्या मैत्रीचा विश्वासघात केलाय तुम्ही.